नमस्कार मित्रांनो, खरं तर विधानसभा निवडणूक 2024 जरांगे पाटील गाजवतील अशी शक्यता महाराष्ट्रात असताना मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली। खरं तर ही माघार पचवणं सुद्धा समाजाला फार महाग ठरतंय आणि समाजाला कुठेतरी हीन भावना निर्माण झाली असं चित्र समाज माध्यमांमध्ये दाखवलं जातंय आणि त्या निमित्ताने जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचं काम काही लोक करतायत। परंतु असं काही नाहीये। मराठा समाज कालही जरांगे पाटलांसोबत होता, आजही आहे आणि इथून पुढेही राहणार। परंतु भाजपचं एक गणित कळत नाहीये, गरज नसताना भाजप वारंवार जरांगेंना डिवचण्याचं का काम करताय, नेमकं काय घडलंय, कसं घडलंय आणि यामुळे काय परिणाम होणार आहे हे सगळं सविस्तर समजून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी। मित्रांनो, एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। माघार घेताना आपल्या मित्र पक्षांनी उमेदवाराची यादी दिली नाही, हे पहिलं कारण होतं। दुसरं कारण, मराठा समाजाचे 10-20 आमदार निवडूनही आले असते, परंतु मराठ्यांची एवढीच ताकद आहे का असं समाजाला वाटलं असतं, हे दुसरं कारण। आणि तिसरं कारण, जर समाजाचे प्रतिनिधी जर हरले असते तर समाजातील लोकांना रस्त्यावरती खाली मान घालून जावं लागलं असतं आणि मी हे कदापि सहन करणार नाही, हे तिसरं कारण। या 3 कारणांमुळे मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली। आता माघार घेताना त्यांचं वाक्य काय होतं, राजकारण हा आपला धंदा नाही, त्यामुळे कुणाला पाडा आणि कुणाला मतदान करा हे मी सांगणार नाही। ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा। माझ्याकडून मेसेज आला तर ठीक, नाही आला तर तुम्हाला जो योग्य उमेदवार असेल त्याला मतदान करा, हे जरांगे पाटलांनी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्पष्ट निर्भीडपणे सांगितलेलं होतं। याच्यामध्ये कुठेही भाजपचा विरोध नव्हता, कुठेही महाविकास आघाडीची बाजू नव्हती, कुठेही भाजपला पाडा असं म्हटलेलं नव्हतं। तरी सुद्धा प्रसाद लाड, दरेकर, राणे हे लोक जरांगेंच्या नावाने बोंबा ठोकायला सुरुवात झाली। लक्ष्मण हाके हा भाजपचा पिद्दू जरांगे पाटलांविरुद्ध बोंबलायला सुरुवात झाली। त्यानंतर आता अजय बारसकर नावाचं भूत पुन्हा एकदा उकरून काढलं आणि त्याला सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला भाग पाडलं गेलं। आता या सगळ्या बोलणाऱ्या लोकांच्या मागे भाजप आणि फडणवीस आहे, हे महाराष्ट्रातल्या मतदानास पात्र नसलेल्या चिल्ल्या पिल्ल्या पोरांना सुद्धा कळतं। हे भाजपला का कळू नये? मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न का करण्यात येतोय? मनोज जरांगे पाटलांना अंगावरती घेण्याचा प्रयत्न का केला जातोय? आता याच जरांगेंनी जर उद्या भाजपला शिंगावर घेतलं तर मग म्हणायचं हे महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे, जर नाही घेतलं तर डिवचत राहायचं। असा दुटप्पीपणा भाजप करतय फक्त ओबीसी मतदारांना स्वतःच्या जवळ ठेवण्यासाठी। परंतु भाजपला हे कळत नाहीये की भाजप यामुळे खड्ड्यात चालली आहे, भाजप यामुळे चिखलात रुतत चालली आहे आणि भाजपला इथून बाहेर पडणं शक्य होणार नाही जर मराठा समाज आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा या भाजपच्या मागे लागले तर। जर जरांगे पाटलांनी न्यूट्रल राहायचं ठरवलंय तर भाजपने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न खरं तर करायला नको होता। परंतु ठीक आहे, फडणवीस आणि भाजप यांची विचारसरणी काय आहे ही त्यांना माहिती। ते निवडून येण्यासाठी लढताय का पडण्यासाठी लढताय हे खरं तर विचारायला पाहिजे, कारण कुठल्याही एका मोठ्या समाजाला अंगावरती बळजबरी घेण्याचं कारण नाही। जर समाज अंगावरती आला असता तर तुम्ही काही करणं हे व्यवहार्य ठरलं असतं। याच्या आधी जरांगे पाटलांविरुद्ध तुमचे लोक बोलले, हे व्यवहार्य ठरलं असतं। परंतु आता मराठा समाजाला दुखावण्याचा डिवचण्याचा प्रयत्न खरं तर व्हायला नको। निवडणुकीमध्ये जातीय द्वेष पसरवणं हे भाजपने बंद केलं पाहिजे असं आम्हाला या माध्यमातून वाटतं। आता भाजपला याचा परिणाम काय होईल तर एकूणच भाजपला मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला, पण भाजप अजूनही काही सुधारायचं नाव घेत नाहीये। आता विधानसभा निवडणुकीमध्ये जर असंच जर चालत राहिलं तर भाजपची नाचक्की होण्या इतपत भाजपची वाईट परिस्थिती होऊ शकते आणि आपोआप महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं। खरं तर जरांगे पाटलांना हे स्पष्ट माहिती आहे, महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोघेही आरक्षणाच्या बाजूनी नाही,
दोघंही बोल घेवडे आहेत, दोघंही फायदा घेणारे आहेत आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी तिसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही कारणास्तव आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ते कारणही आपल्याला स्पष्ट केलेले आहेत. काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही आणि म्हणून जरांगे पाटलांनी आपलं सामाजिक आंदोलन असेल ते यानंतरही चालू राहील आणि सरकार पुढचं कोणाचंही बनो त्या विरुद्धही हे चालू राहील हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भाजपचे परिणाम फक्त भाजपवर एवढाच होईल की जर वारंवार असं डिवचण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाज आणि जरांगे पाटील जर भाजपच्या विरोधात जर बोलायला लागले तर भाजपला उमेदवार निवडून आणणं कठीण जाणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.